नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून काळ्या पैशांवरती एक सर्जिकल स्ट्राईकच केला आणि त्यामुळे अर्थात ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना जोरदार फटका हा बसणार आहे अशी चर्चा सुरू तर झाली आणि त्याचबरोबर मोदींनी घेतलेल्या या निर्णयाबाबत दोन्ही बाजू आता मांडल्या गेल्यात. पण खरं तर वास्तव पाहता बँका आणि ATMच्या समोर उभे आहात ते सर्वसामान्य नागरिक आणि अर्थात त्याचा सगळ्यात जास्त फटका सध्या त्यांना बसताना तर दिसतोय. या रांगांमध्ये धनदांडगे, व्यावसायिक, अतिश्रीमंत लोक हे काही दिसत नाहीयेत. पैसे सुट्टे नसल्यामुळे छोटे मोठे व्यवहार कसे करायचे, किराणा कसा भरायचा, बँकेत पैसे कसे जमा करायचे, बँकांमध्ये किती पैसे टाकता येतील, त्यासाठी काय करावं लागेल, अचानक घेतलेल्या निर्णयांमुळे एक नाही अनेक प्रश्न जे आहेत ते आता निर्माण झालेले आहेत. खरं पाहता 4 दिवसांनंतर देखील आपण बघतोय सर्वसामान्यांची गर्दी जी आहे ती काही अजूनही हटत नाहीये. प्रत्येक ATMच्या समोर जे ATM सुरू होतं तिथे अशीच अलोट गर्दी होते. प्रत्येक बँकेच्या शाखेच्या समोर देखील सध्या अशीच अलोट गर्दी आहे आणि अर्थात सामान्यांना हा त्रास होतोय हे काही नाकारून चालणार नाही. एकूणच आपण ही दृश्य बघतोय कशा प्रकारे ATM आणि बँकांच्या मध्ये सामान्यांची मात्र दमछाक होते. अर्थात हा त्रास जो आहे तो काही वेळांसाठीचा आहे, काही दिवसांसाठीचा आहे. मोदींनी देखील आज स्पष्ट केलेलं आहे. आणि अर्थात आपण बघतोय की सर्वसामान्यांना एक ना अनेक प्रश्न जे ते पडलेले आहेत आणि मग काय करायचं हा खरा प्रश्न आहे. अर्थात जेव्हा अशा प्रकारचे टेक्निकल प्रश्न जे आहेत ते सामान्यांना पडतात तेव्हा त्यासाठी अगदी मातब्बर व्यक्ती हवी, एक्सपर्ट हवेत आणि असे 2 एक्सपर्ट जे आहेत ते आज TV9च्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी स्वागत करतो. अनिकेत कुलकर्णी आहेत, कर विश्लेषक आणि स्वतः CA आहेत. तर मकरंद हिरवाडकर आहेत, स्वतः ते CA आहेत आणि अर्थात या सगळ्या क्षेत्राची इत्तंभूत माहिती त्यांना आहे. आणि म्हणून तुम्हाला देखील जर काही प्रश्न असले तर 9619222999 या क्रमांकावरती कृपया आपण फोन करा. 9619222999 या क्रमांकावरती आपण फोन करू शकता आणि आपला कुठलाही प्रश्न असेल तो या एक्सपर्टला आपण विचारू शकता. मला माहिती आहे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या आपल्या डोक्यामध्ये आहेत आणि म्हणूनच TV9 हा छोटासा प्रयत्न केलेला आहे की या सगळ्या प्रश्नांची उत्तर जी आहेत ती आपण आता घेणार आहोत. सगळ्यात प्रथम मी आता सुरू करतोय. मकरंद सर, तुमच्याकडनं मी सुरुवात करतो. एक ओव्हरऑल सुरुवात आपण ही करूया की मोदींनी तर आपल्याला माहिती आहे 8 तारखेला जो डिसिजन द्यायचा तो फर्मली देऊन टाकला. मात्र एक एक्सपर्ट म्हणून काय वाटतं, खरंच खूप महत्त्वाचं येणाऱ्या काळात भारतासाठी लॉंग टर्मच्या दृष्टीनं? मला वाटतं हे त्यांचं पहिलं पाऊल असेल. कारण परवाच त्यांनी एका भाषणामध्ये म्हटलं की 31 डिसेंबर जाऊ दे, मग पुढच्या उपाययोजना सुरू होतील. म्हणजे काळा पैशाचा जो विषय त्यांनी निवडणुकीमध्ये मांडला होता तोच त्यांचा मुद्दा होता. इनफॅक्ट त्या मुद्द्यावर त्यांनी हे मला वाटतं पहिलं धाडसी पाऊल उचललेलं आहे आणि ज्या पुढची पावलं 31 डिसेंबर नंतर काय आहेत ती बाहेर येतील. बरं, पण म्हणजे एक पॉझिटिव्ह पाऊल वाटतंय निश्चितच. आणि त्याचे दूरगामी परिणाम बघायला मिळतील लोकांना. पण मी म्हणतो तसं हे पहिलं पाऊल आहे. त्याच्यामध्ये अजून काही पावलं घ्यायची गरज आहे की त्यामुळेच हे जे काही आपले प्रॉब्लेम आहेत देशाचे की करप्शन, ब्लॅक मनी आणि रिलेटेड म्हणजे इन्फ्लेशन हे सगळेच त्यांनी हाताळले तर निश्चितच एक वेगळी परिस्थिती आपल्याला. अनिकेत, काय वाटतं नेमके? मला असं वाटतं की हा खरंच खूपच चांगलं पाऊल हा उचललेला आहे पंतप्रधानांनी. कारण सगळ्यात पहिले म्हणजे बरेच लोक तुम्हाला माहिती असतील की ते आपण इंग्लिशमध्ये जे म्हणतो होर्डिंग, पैशाचं होर्डिंग बरेच लोक करत आली आहेत आणि तो पैसा कधीच कुठे डिक्लेअर केला नाही आहे कोणी. हा पैसा आपल्या बँकांमध्ये येणं आणि त्याची चालना होणं फारच गरजेचं होतं आणि तो एक विषय झाला. दुसरी गोष्ट म्हणजे काउंटरफेट करन्सीचा जो मुद्दा आहे तो पण तुम्हाला माहिती असेल साधारण 30 ते 40% आपली करन्सी जी आहे ती काउंटरफेट आहे आणि ती पाकिस्तानमध्ये प्रिंट होते. तर म्हणजे फेक नोट्स म्हणजे सामान्य भाषेत कळावं म्हणून बाकी काय. तर फेक नोट्सचा जो मुद्दा आहे तर त्याच्यासाठी आय थिंक हे खूपच चांगलं पाऊल आहे. एका 8 नोव्हेंबरमध्ये 12 वाजलेपर्यंत मला वाटतं सगळे हे काउंटरफेट करन्सी वगैरे जे आहे त्याचं पूर्ण निस्तानुभूत झाले असतील असं मला वाटतं. खूप मोठ्या प्रमाणात फ्लोट झालेला असेल इतक्या वर्षांमध्ये असं RBIचं नक्कीच मत आहे याच्यामध्ये. आणि असं म्हणण्यात येतं की 30 ते 40,000 करोड करायची झालेला नक्कीच. बरं, मनोज साबळे धुळेवरून आपल्याशी बोलतायत. मनोजजी बोला. हॅलो जी मनोजजी, विचारा प्रश्न. हा सर,
माझ्या नंबरवर माझ्या अकाउंटवर ऑलरेडी पैसे आहेत 50,000 रुपये. हं. आणि मी आता 2.5 लाख रुपये जमा करणार आहे, तर टोटल 3 लाख रुपये रक्कम होईल. तर मला काय टॅक्स बसेल का? बरं बरं. अनिकेत उत्तर देणार आहे सर? मनोजजी, आता असं आहे की हे जे 3 लाख जे तुम्ही डिपॉझिट केलेले आहेत अकाउंटमध्ये, त्याचं नक्कीच सोर्स काय आहे हे कोणतेही इन्कम टॅक्स ऑफिशियल्स तुम्हाला विचारू शकतात. तर जर का हे तुमचे म्हणजे मेंटेनन्स एक्सपेन्सेस जे आपण म्हणतो, म्हणजे घर खर्चासाठी जे पैसे आहेत ते तुम्ही जर आधीपासून काळांतर तुम्ही काढत असाल ते पैसे, आणि ते जर तुम्ही डिपॉझिट करत असाल तर काही प्रश्न नाही आहे. पण जर पैसा असेल जो तुम्ही सरळ मार्गाने जर नसेल कमवला, तर त्यात नक्कीच तुम्हाला त्याच्यावर टॅक्स. त्याचा एक प्रश्न स्पेसिफिक मला असं एक लक्षात आलं की 2.5 लाखांपर्यंतची जी सूट दिलेली आहे की तोपर्यंत कोणी काही विचारणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे, बरोबर? त्यांचं असं म्हणणं आहे की ऑलरेडी जर बँकेमध्ये 50,000 आहेत त्यांच्या, तर ते काय ऍड ऑन होणार नाहीत ना, किंवा आता त्यांनी जर 2.5 लाख घातले तर काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली याच्या 2.5 लाखावरती पण माझ्याकडे एक पॉईंट आहे असा की 2.5 लाख जरी ते म्हणतात की काही प्रश्न विचारणार नाहीत, तरी ते 2.5 लाख कुठून आले हा दॅट इज ओके, पण टॅक्स त्याच्यावरती काही लागणार नाही ना. हा, म्हणजे 2.5 लाखापर्यंत नाही तरी टॅक्स एक्झम्पशन आहे, कारण आपण त्या स्लॅब मध्ये आपण बसत नाहीत. 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही. राईट. मनोज, म्हणजे हा तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की बँकेत तुमच्या कितीही पैसे असून देत, मात्र 2.5 लाखापर्यंत जर तुम्ही बँकेमध्ये टाकले तर त्याच्यावरती काही टॅक्स बसणार नाही, ती काही काळजी तुम्ही करू नका. तर एकूणच आपण बघतोय प्रश्न जर अजून आम्ही फोन लाईन ओपन केलेली आहे, त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते अनेक कॉल्स देखील आमच्याकडे येऊ लागले, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. एक मकरंदजी, तुम्हाला याच्यात मला विचारायचं आहे की डिक्लेअर केल्यानंतर अनेक प्रश्न जे होते, खरं तर थोडं प्रिपेअर्डनेस व्हायला पाहिजे होतं सरकारकडनं की हे एक्सपेक्टेड प्रश्न आहेत. जसं आपण बघितलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगतो की टोलच्या बाबतीत आपल्याकडे असं झालं की कित्येक किलोमीटरच्या रांगा ज्या होत्या त्या टोल नाक्यावरती लागल्या होत्या, आणि ते साहजिकच होतं, कारण सुट्टे पैसे द्यायला त्यांच्याकडे नव्हते आणि जो कारवाला होता त्याच्याकडे पण नव्हते. कुठेतरी या गोष्टी थोड्याशा विचार करायला पाहिजे होत्या, पण नंतर मग माफ केलं टोल, आपल्याला माहिती. याच्यामध्ये पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात हा प्रश्न हाताळायचा असेल तर तुम्ही हजारो लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व केलं असतं. त्यातला सिक्रेसीचा जो भाग होता, नाही, इन्व्हॉल्वमेंट नाहीच, नो डाऊट, पण त्यामुळे छोटा गट असेल की ज्यांनी हे सगळे निर्णय घेतले आणि इम्प्लिमेंट केले, एक्झिक्यूट केले, त्यामुळे एखादा मुद्दा असा राहू शकतो, पण त्यांचा क्विकनेस इन डिक्लेअरिंग दॅट इमिजिएटली हे सुद्धा आपण लक्षात घेण्यासारखं आहे की त्यांनी लगेच टोल माफ आलं लक्षात. पण माझ्या मते हे जसं एक मुलाचा मृत्यू झाला तर त्यांनी एक नंबर दिलेला आहे आरबीआयचा, त्या आरबीआयच्या नंबरच्या शिवाय त्यांनी एक अशी जशी आपली 100 नंबरची सेवा म्हणजे रुग्णवाहिका आणि यांच्या ज्या होमगार्ड्सवाले त्यांची असतात की त्यांची मदत घेऊन जेव्हा असे प्रसंग उद्भवतात तेव्हा एखादा नंबर काढला की ती टीम धावत तिकडे जाऊ शकली पाहिजे आणि त्याचं निराकरण करता यायला पाहिजे. त्याच्याकरता स्पेशल सेल काही दिसत नाहीये. हे जे मानवी त्याच्यामध्ये अडचणी उपस्थित होऊ शकतात की ह्याचं इंटरप्रिटेशन असं आहे की तसं आहे, पण त्या मधल्या काळात काहीतरी एक दुर्घटना घडू शकते, त्याच्याकरता त्यांनी एक उपाययोजना किंवा एखादा सेल असता किंवा अजूनही ते करू शकतात. आणि अजून 14 दिवस आहेत किंवा 30 डिसेंबर पर्यंत त्याच्यामध्ये काही दुर्घटना घडू शकतात. कारण मकरंदजी, अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी की रोजच्या रोज आम्ही या ज्या बातम्या दाखवतोय सगळ्या, त्याच्यामध्ये आपण बघतोय कोणाचं तरी मूल जे आहे ते दगावलं, कारण का 500 आणि 1000च्या नोटा होत्या. कसं आहे की जीव किती गेले त्याला महत्व नाहीये, एक जरी जीव गेलेला असला तरी सुद्धा त्या आईवडिलांसाठी, त्या पालकांसाठी ते आयुष्यभराचा जो चटका असतो आणि त्यांच्या घरातलं एक माणूस गेलेलं असतं, आणि त्यामुळे किती आतापर्यंत जीव गेले ते खरंच कोणी त्याविषयी आकडा विचारू नये. अनेक जण आम्हाला म्हणतात ठीक आहे ना, आतापर्यंत असे किती हे झाले ऍक्सिडेंटमध्ये तर किती मरत असतात वगैरे, म्हणजे फारच वाईट काही जण त्याला काउंटर हे करत असतात. मात्र एक आपल्याला समजून घेणं गरजेचं की एक जीव जरी गेला तरी सुद्धा तो चटका लावणारा असतो. कुठेतरी वाटतं असं की थोडंसं हे अरेंजमेंट्स व्हायला पाहिजे, त्याच्या सोप्या होत्या खरं तर. बरोबर, थोडं त्याच्यामध्ये त्यांनी प्लॅनिंग त्यांना करता आलं असं नक्कीच याबाबत. पण तरी सर्वसाधारण जर आपण विचार केला तर थोडे डिफिकल्टीज ज्या आहेत त्या लोकांना जरी होत असल्या तरी ओव्हरऑल मला असं वाटतं की फारच चांगलं पाऊल आहे, आणि लॉंग रन मध्ये पाऊल चांगलंच आहे, त्याबद्दल काय शंकाच नाही. लॉंग रन मध्ये नक्कीच लोकांना नक्कीच याचा खूप फायदा होऊन जाईल असं वाटतं. राईट. मकरंद, या बाबतीत काय वाटतं नेमकं की आता आपण जसं म्हणतोय की बाबा 50 दिवसांचा वेळ दिलेला होता, पण असं इमिडिएट एक्सपर्ट म्हणून असं वाटतंय की सरकारनं हे थोडंसं करायला हवं इमिडिएटली, असं काही गोष्टी वाटतात? कुठल्या गोष्टी म्हणजे म्हणजे आता जो त्रास होतोय ऍट प्रेझेंट, आता एक तर गोष्ट आपल्याला माहिती आहे की ॲज सून ॲज सगळ्या ATMs मध्ये अगदी व्यवस्थित पैसे जेव्हा यायला लागणार आहेत, हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे सगळ्यांना माहिती आहे, पण थोडं तोपर्यंत खूप चांगली गोष्ट आहे. मात्र एक एक दिवस जसा जसा पुढे सरकतोय तसा तो पेशन्स पण कुठेतरी कमी होण्याची शक्यता आहे. मीडिया म्हणून आम्ही आमचं काम करतोय, सतत आम्ही आव्हान देखील करतोय, तुमच्यासारखे एक्सपर्ट्स आम्ही बोलवतोय, जेणेकरून लोकांना हा विश्वास वाटेल की नाही अगदी काही दिवसांचा प्रश्न आहे. मोदींनी देखील आज आपल्याला माहिती गोव्यात सांगितलं की 50
दिवस मी तुमच्याकडे मागितलेत, त्यामुळे तो पेशन्स लोक ठेवतीलच. मात्र थोडंसं कुठेतरी काही खुट होऊ नये यासाठी नाही, मी आता तुम्ही जर का आरबीआयची सर्क्युलर्स बघितली, FAQ ज्याला म्हणतात की फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, तर त्यांनी पहिलं जे सर्क्युलर काढलं त्याच्यानंतर 2 दिवसात त्यांना लक्षात आलं की अमुक अमुक ठिकाणी अजून अडचणी आहेत. त्यांनी लगेच सर्क्युलर बदललं आणि आता जे लेटेस्ट आहे की 14 तारखेपर्यंत त्यांनी जे म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी तुम्ही भरू शकता, ते म्हणजे त्यांचं काय म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस किंवा अलर्टनेस टू रिस्पॉन्ड टू द सिच्युएशन हे दिसून येतं. फक्त हा थोडाफार टेक्निकल त्यांनी पद्धतीने हाताळलेला आहे आणि एकीकडे ते थोडीशी धमकी पण 200% धमकी वगैरे पण चालू आहे. तर ह्याचा एक समन्वय असता आणि यातला जो मानवतावादी जो भाग आहे त्याच्याकरता त्यांनी एक स्पेशल सेल ठेवली असती किंवा अजूनही ठेवली तर त्याचे बरेच चुका कुठे होत आहेत. आता मी तुम्हाला एक छोटंसं खरा भाग त्यातला निघून जाईल. छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो मकरंदजी, चुका कुठे होत आहेत की आता खाजगी हॉस्पिटल्सला आजपासून सांगण्यात आलेलं आहे की बाबा तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा नाही स्वीकारल्यात तरी चालेल. आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की किती मोठा त्याच्यामुळे परिणाम होऊ शकतो. खासगी हॉस्पिटल तर मला वाटतं 2-3 दिवसापासून घ्यायचं जुमानातच नव्हतं एकतर ते, म्हणजे ऍक्च्युली त्यांच्यावर ते ऍक्शन घ्यायचं सोडून आज त्यांना जणू काय अधिकृतपणे सांगण्यात आलेलं की तुम्ही आता नाही घेतलं तरी चालेल. हे थोडंसं एक्सटेंड करता येणं शक्य होतं. मला असं वाटतं की त्यांना डिसेंबर 30 तारखेपर्यंत एसेन्शियल सर्व्हिसेस जी आहेत त्यासाठी जुन्या नोट्स ऍक्सेप्ट केल्या जातील असं एक धोरण त्यांना घ्यायला पाहिजे होतं असं वाटतं मला. कारण काय आपले काळे पैसे पांढरे करण्यासाठी कोणी जाऊन तिथं ऍडमिट होऊन काय आजारपण घेऊन आणि हे काही कोणी करणार असं कोणी फारसं करत नाही. आणि जरी कोणी करत असेल तरी आपण सामान्य माणसाच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. सामान्य माणसाला त्याचा फायदा होत असेल तर अजून कोणी त्याचा फायदा उचलत असेल तर ते ठीक आहे. आणि अत्यावश्यक सेवा ज्या आहेत तर त्या बाबतीत मात्र कॉम्प्रोमाइज कधीच करून चालणार नाही, कारण शेवटी सर्वसामान्यांच्या आयुष्याची तो खेळ असतो आणि म्हणून ते विसरून चालणार नाही. अनिकेत आणि मकरंद या दोघांशी आपण अधिक बोलणार आहोत आणि खरं तर अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती जाणून घ्यायची. तुमच्या डोक्यातले जे प्रश्न असतील ते आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. 9619222999 हा क्रमांक आहे, याच्यावरती फोन करा आणि बिनधास्त आपला प्रश्न विचारा. उत्तर ताबडतोब तुम्हाला एक्सपर्ट्सकडनं मिळणारच आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपल्याला माहिती आहे अगदी 4 दिवस उलटून गेले असले तरी सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत त्या अनेकांच्या डोक्यामध्ये आहेत आणि म्हणूनच एक्सपर्ट मंडळीच आम्ही आज स्टुडिओमध्ये बोलवलेली आहेत. रोज आम्ही खरं तर हे काम करतोय म्हणजे ज्यांना अजूनही अनुत्तरित प्रश्न असतील त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळावेत. अनिकेत कुलकर्णी एक्सपर्ट आहेत, CA आहेत आपल्याबरोबर, तसंच मकरंद हिरवाडकर आहेत, ते देखील CA आहेत आणि अर्थात या क्षेत्रातली अतिशय उत्तम त्यांना जाण आहे. त्यामुळे कुठचाही प्रश्न तुमचा असेल तर त्याला ते उत्तर देतील. पुन्हा एकदा नंबर सांगतो 9619222999 9619222999 या क्रमांकावरती आपण फोन करू शकता आणि या संदर्भातला जर कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. प्रशांत पाटील आज कोल्हापुरातनं फोन आलेला त्यांचा. प्रशांतजी बोला. जी अमाऊंट भरायला असेल की पॅन कार्ड मागायला मग आपल्याकडे लगेच पॅन कार्ड कसं अवेलेबल होणार? नाही, पुन्हा एकदा प्लीज प्रश्न विचारा. आता पॅन कार्ड बँकेत गेलं मागायला की नाही 50,000 जरी अमाऊंट भरायचं आहे 50,000 तुम्हाला अमाऊंट भरायची मग पॅन कार्ड लगेच अवेलेबल व्हायला नको का आपल्याकडे? पॅन कार्डची तर हे काय नेमकं सांगाल, कारण 50,000ची अमाऊंट जर भरायची असेल तर ते म्हणतात की पॅन कार्ड त्याला लागतं तिथं मागताय तुम्हाला. पॅन कार्ड तुमचं लागेल. तुमचं अकाउंट जे आहे ते पॅन बेस्ड अकाउंट असावं असं आणि पॅन नंबर नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे नक्कीच आधार कार्ड असेल तर आधार कार्ड पण चालू शकेल पैसे डिपॉझिट. बरोबर, एखाद्याकडे पॅन कार्ड समजा नसेल तर आधार कार्ड पण चालू शकेल, तर ते पण चालू शकेल. KYC नॉर्म्स जे इम्प्लिमेंट केलेले आहेत त्याच्यामध्ये आणि दर काही वर्षांनी किंवा प्रत्येक त्या रिस्क कॅटेगरी प्रमाणे त्यांचं KYC नॉर्म्स असतात, तर त्या तुम्हाला अपडेट करायला लागतात. तुम्हाला माहिती असेल जनधन योजनेच्या खाली तुम्ही नुसतं आधार कार्ड जरी त्यांना दाखवलं आणि त्या बेसिसवरती पण जनधन अकाउंट त्यांनी ओपन करून दिलेले आहेत राईट गव्हर्नमेंट. म्हणजे वेगळ्या काही डॉक्युमेंटची गरज नाही आहे त्याच्यामध्ये खास. मी आताचे सर्क्युलर इज टॉकिंग अबाउट KYC नॉर्म्स. तर तुम्ही KYC नॉर्म फुलफिल केले असेल त्या बँकेत तर 50,000च्या कितीही रक्कम तुम्ही डिपॉझिट करू शकता. फक्त इन्कम टॅक्स इम्प्लिकेशन त्याचे काय कॉन्सिक्वेन्स आहेत तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 लाख जर डिपॉझिट करताय तर हे 10 लाख तुम्हाला सांगायला लागेल की 10 लाख कुठनं आले आणि तुमच्याकडे होते का कसे आले, फक्त ते बँकेला ते लिहून द्यावं लागेल तुम्हाला आणि बँक नक्कीच मात्र अनेकांना गरज नाही. अनेकांना जेन्युइन असा प्रश्न पडलेला आहे की बाबा मी जर कमी रक्कम जर टाकत असेल पण जर पॅन कार्ड नसेल तर चालेल का, की काहीतरी डॉक्युमेंट द्यायला लागणार आहे. आधार किंवा पॅन कार्ड, आधार किंवा पॅन कार्ड एक काहीतरी डॉक्युमेंट लागणारच आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे बँकेत जेव्हाही पैसे टाकायला जाल, डिपॉझिट करायला जाल 500 आणि 1000च्या नोटा, यातलं एक तरी काहीतरी बरोबर ठेवणं हे अनिवार्य आहे, हे लक्षात घेणं खूप एक गरजेचं फक्त क्लॅरिफिकेशन, मी 50,000 तुमचं जर का अकाउंट चालू आहे आणि KYC नॉर्म्स तुम्ही फुलफिल केले नसेल 50,000 तुम्हाला काय
त्रास होणार नाही. 50च्या पुढे तुम्हाला टाकायचं असेल तर केवायसी नॉर्म म्हणजे हे म्हणतात पॅन कार्ड, आधार कार्ड, हे जे काय रिक्वायरमेंट तुमच्या पेंडिंग असतील ते तुम्ही कंप्लीट करा आणि मग तुम्ही कितीही पैसे टाकू शकता. फक्त आयकराचे काय असेल त्याची दक्षता किंवा त्याची जाणीव लक्षात बँक जेवढी रक्कम द्याल तेवढी बँक तर रिसिव्ह करणारच. थोडे बँकेचे पण प्रॉब्लेम्स आहेत. जसं आता एका कुठच्याही ब्रांचमध्ये तुम्ही बघाल तर पैसे काही जास्त ठेवले जात नाहीत. अचानक जर जास्त पैसे यायला लागले तर त्यांच्या पण ते कॅपॅसिटीच्या बाहेर होऊन जातात. त्यामुळे तो एक भाग पण आपल्याला लक्षात घ्यावा लागेल याच्यामध्ये. पण गौतिक कांदळकर आहेत नाशिकमधनं आपल्याबरोबर. गौतिकजी बोला. माझ्या भाषेचं लग्न आहे 4 डिसेंबरला आणि जवळ येते लग्न आणि बँकेत पैसे आहेत तर लग्नासाठी पैसे काढू शकत नाही आपण. हा जेन्युइन प्रॉब्लेम अनेकांचा. लक्षात नाही आला मला प्रश्न. लग्नासाठी तुम्ही जे काय खर्च करणार असाल ते जिथे जिथे चेकनी किंवा तुम्हाला RTGS, NFT वगैरे हे जे प्रकार आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही हे पैसे देऊ शकता. आणि भारताची इकॉनॉमी काही वर्षात कॅशलेस ज्याला म्हणतात त्या दिशेने पावलं उचलली जाणार आहेत आणि ह्याच्या पुढे काही वर्षातच आपलं असं दिसेल की सगळ्या मेजर ट्रान्झॅक्शन्स चेकनी किंवा म्हणजे कॅशच्या स्वरूपात होणार नाहीत. तर अजूनही त्या पेमेंट तुम्ही चेकनी देऊ शकता. तुम्ही बघितलं असेल US मध्ये वगैरे कॅश कोणीच वापरत नाही. सगळे कार्ड्सनीच पेमेंट केले जातात किंवा त्यांचं पेपाल वगैरे जे काय आहे ते. सो मला वाटतं हळूहळू इंडिया पण कॅशलेस इकॉनॉमी बनत चालली आहे आणि दॅट इज अ गुड थिंग आय थिंक. नक्कीच बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे स्ट्रीमलाईन होतील. जसं IT सिस्टम्स कनेक्टेड सगळ्या गोष्टी असतील तसं आपलं ब्लॅक मनी, करप्शन या सगळ्या गोष्टी नक्कीच कमी होतील असं मला वाटतं. राईट. मात्र एक जेन्युइन आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की आता हल्ली ज्यांनी पैसे काढलेले आहेत, जसं आपल्याला कांदळकरांचा फोन आला होता की लग्नासाठी जेन्युइनली अकाउंटमधनं त्यांनी ते पैसे काढलेले आहेत. असं असताना मात्र फार तुम्ही डिपॉझिट डिपॉझिट करू शकता. ते काय प्रॉब्लेम नाही. विड्रॉल दिसत असेल की ही काढली आहे तर तिथे त्याचं स्पष्टीकरण अवेलेबल आहे तुमच्याकडे. यू मीन तो जर म्हणजे घाबरण्याची गरज नाही. घाबरण्याची काळा पैसा नाही तर मग घाबरण्याची गरज नाही. आणि त्यांच्याकडे ट्रान्झॅक्शन बँकेकडे असणारच की बाबा तुम्ही मागच्या महिन्यात जर काढलेले किंवा 4 दिवसापूर्वी काढलेले तुम्ही परत बँकेत टाकू शकता. इन दॅट केस मग मला विचारायचं होतं की समजा एक 5 लाख काढलेले आहेत त्यांनी एखाद्या बँकेमधनं अगदी हे डिक्लेअर करायच्या अगोदर त्यांनी काढलेले. बरोबर. मात्र मग आता ते 5 लाख जेव्हा डिपॉझिट करतील सपोज, ठीक आहे, तेव्हा मग इन्क्वायरी आल्यानंतर ते हे क्रॉस चेक करून त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही? बँक स्टेटमेंटमध्ये दिसेलच की त्यांनी पैसे काढले होते परत ते त्यांनी डिपॉझिट केले. जे काढले होते ते डिपॉझिट केलेले खूप महत्वाचं आहे. अनेकांनी गोष्ट लक्षात येत नाहीये की लग्नासाठी म्हणा इतर का कारणासाठी जर बँकेतनं ऑफिशियली जर रक्कम काढलेली असेल 8 तारखेच्या अगोदर समजा आणि त्याच्यानंतर मग परत जर ती घातली रक्कम ती किती मोठी रक्कम असून दे मात्र क्रॉस चेक करणार उद्या IT वाले अगदी आले तर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांना हे सापडणार की बाबा तुम्ही ते बँकेतनंच काढले, बँकेत तुम्ही परत टाकलेले आहेत. त्यामुळे आय मीन त्याच्यावरती काही टॅक्स वगैरे लागणार नाही. एक गैरसमज असा आहे की कॅश म्हणजे ब्लॅक मनी. तर कॅश इज नॉट ब्लॅक मनी. जे तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाहीत हे माझ्या करपात्र आणि कर भरलेल्या नंतरचं उत्पन्न हे मी कॅशच्या स्वरूपात आहे हे जर का तुम्ही सांगू शकलात, दाखवू शकलात, प्रूव्ह करू शकलात, इट इज नॉट अ ब्लॅक मनी. हा खूप महत्त्वाचा मकरंद तुम्ही मुद्दा मांडलेला आहे की कॅश म्हणजे काही ब्लॅक मनी नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. की आपल्या घामाचा जर तो पैसा असेल आणि ते आपण प्रूव्ह करू शकत असू तर मग काही काळजी करण्याची गरज कारण काय बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कॅशनी आपण घेतो, विकत घेतो. ह्याचा अर्थ असा नाही की तो कॅश लगेच तो ब्लॅक मनी झाला. नाशिकवरनं गणेश आहेत. गणेश बोला. हॅलो जी. हा सर, प्रश्न असा जी. आम्ही सर्वसामान्य माणसं बँकेत किती रक्कम भरू शकतो सर्वसामान्य माणसं आणि बँकेमध्ये किती रक्कम भरू शकतो आता बर सध्या, बर आणि गव्हर्नमेंटची लिमिट किती आहे का याच्यावर किती टॅक्स लागेल आणि कोणताही प्रॉब्लेम गव्हर्नमेंट इन्क्वायरी आमच्याकडे होणार नाही असं लिमिट आहे? मगापासून आपण 2.5 लाखांविषयी तुम्ही बोलतोय. ह्याचं उत्तर मी असं देतो की तुम्ही जितके पैसे चांगल्या रीतीने जे कमवलेले असतील ते तुम्ही तेवढे सगळे पैसे तुम्ही बँकेमध्ये टाकू शकता विदाऊट एनी लिमिट. त्यांचा प्रश्न आहे आयकरचं काय होईल, किती टाकू शकलात की जे आयकरचा कायदा तुम्ही लक्षात घ्या त्यातला इन्कमचा भाग जो आहे त्याच्यावर जर का 2.5 लाख 3 लाख म्हणजे तुमच्या 2.5 लाखांपर्यंत प्रॉब्लेम येणार नाही. वयाप्रमाणे 60 वर्षाचे जास्त असतील त्यांना 3 लाखाच्या पुढे, 80च्या पुढे असेल तर 5 लाखाच्या पुढे तिथपर्यंत इन्कम एक्झाम त्यांचा प्रश्न थोडासा वेगळा आहे माझ्या मते. त्यांना असं विचारायचं किती टाकू शकतो तर याचं उत्तर असं की तुम्ही जर चांगल्या रीतीने कमवलेले असतील ते पैसे ते तुम्ही किती पण टाका त्यात काहीच हे नाही. त्याच्यावर 4 लाख असतील तर टॅक्स बसू शकतो. जर त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर टॅक्स भरला असेल आधी प्रश्न तेच म्हणतो. तुमचं जर
व्हाईट मनी असेल याचा White money असेल. 10 लाख असेल, 15 लाख असेल, 20 लाख असेल, तो किती जर तो तुम्ही white टाका, money तो असेल तर काही problem प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला नंतर IT तुमच्याकडे वाले जे 5 विचारतील- कोटीचा व्हाईट मनी असेल 5 कोटी आणि तुम्ही विड्रॉ केले असेल आधी तर ते तुम्ही परत डिपॉझिट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. Right, ठीक. आणि उद्या IT वाले आल्यानंतर तुमच्याकडे जर ते सगळं असेल की हा कुठून आलेला आहे बाबा पैसा आणि तो लिगल असेल तर काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. राईट. आपण बघतो प्रश्न तर अनेक आहेत आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला अनेकदा नाही कळत त्यातली टेक्निकॅलिटी आणि म्हणूनच खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आम्ही तुमच्यासारखे एक्सपर्ट जे आहेत ते नेहमी बोलवतो. यामध्ये खूप महत्त्वाचं की आपण आता ही 2.5 लाखांची हे बघितली. अनेक जण असे पण येऊन विचारतात की अगदी आम्हाला 5,000च डिपॉझिट करायचे आहेत, फार कमी नोट आहेत, 4,000च्या नोट आहेत, तर मग सहजासहजी होत आहे. हो होत आहे, फक्त थोडं लाईनीमध्ये उभं राहावं लागेल त्यांना. बाकी नोट 1 आहे तुमच्याकडे की तुम्ही 1 लाख भरायला चाललायत, तुम्हाला लाईनीमध्ये उभं राहावं लागेल. लाईनीमध्ये उभं नॉर्मली डिपॉझिट करायची लाईन छोटी दिसते सध्या तरी, विड्रॉल करण्यासाठी लाईन मोठी आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक एक्सचेंज करणारे 4,000 वाल्याची लाईन आहे आणि एक विड्रॉ करण्यात. विड्रॉ करण्याची लिमिट 10,000 आहे, आठवड्याला 20,000 आहे. त्यामुळे तुम्ही आठवड्यात पहिल्या दिवशी 10,000 आणि पुढच्या याला 20,000 काढू शकता. आणि तुमचे कुटुंब सदस्य जर का 4-5 असतील आणि 4 अकाउंट्स असतील तर तुम्हाला जर का मोठी रक्कम अवेलेबल करायची असेल तर तुम्ही हा मार्ग चोखाळू शकता. राईट. मकरंदाज, आरबीआयने एक आवाहन केलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं आवाहन वाटतं ते, त्याविषयी थोडा खुलासा करायला लागतो. आरबीआयने स्पष्ट सांगितलेलं आहे की कृपया श्रीमंतांनी लगेच बँकांमध्ये धाव घेऊन फार पैसे घेऊन ते साठवून ठेवू नयेत. जरा थोडंसं स्थिर स्थावर होईपर्यंत गरिबांपर्यंत देखील तो पैसा पोचू द्या. किती महत्त्वाचं आहे? याच्यामध्ये जे आपण म्हणतो मनी लॉन्ड्रिंग म्हणतो, जे कन्वर्ट करून पुन्हा जुना नोटेतला काळा पैसा ते कन्वर्ट करून पुन्हा नवीन नोटेच्या काळा पैशात मार्फत ते करतायत, त्यांच्यासाठी हा सल्ला असावा असं मला वाटतं. पण म्हणजे प्रॅक्टिकल वाटतोय असेल. प्रॅक्टिकल म्हणजे कसं आहे की श्रीमंतांना जेवढे कॅश त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड्स आहेत, बँकचे चेकने पेमेंट करणारे, त्यांचे घेणारे लोक पण चेकने घेणारे आहेत. वेगळ्या छोट्या लोकांना समजा आता म्हणजे ट्रकने येणारा तुमचा एखादा ड्रायव्हर आहे, कन्याकुमारी निघाला आहे, त्या लोकांची परिस्थिती अगदीच गंभीर आहे. त्यामुळे त्यांना वास्तववादी आशिष वैद्य नागपूरवरून आपण. आशिष विचारा. हॅलो जी हॅलो सर. आशिषजी विचारा प्रश्न तुमचा. सर, सामान्य व्यक्तीला बँकेमध्ये किती रक्कम टाकता येतो? बर हॅलो सर. बर हां, बोला बोला. सर, सामान्य व्यक्तीला बँकेमध्ये किती रक्कम टाकता येतो? हॅलो. जी जी, तुमचा आवाज येतोय. तर हा मगाशी पण प्रश्न सेम तसाच आलेला होता आणि आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे अर्थात की किती रक्कम टाकता येईल. जर तो व्हाईट मनी असेल तर काही तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे कितीही पैसा असेल तर तुम्ही बँकेत टाकला तर बँक घेणार आहे, त्याची काळजी करू नका. तो व्हाईट मनी आहे एवढं मात्र लक्ष ठेवा. ओके. यामध्ये आपण बघितलं की हा प्रश्न वारंवार अनेकांना विचारला जातोय आणि याविषयी मला विचारायचं की अनेकांना धास्ती खरं तर आहे पांढरा पैसाच, मात्र केवळ भीती की तो तर कोणी घेणार नाही ना. काय नेमकी मानसिकता मला असेल? वाटतं पंतप्रधानांनी हे एकदम निश्चितपणे सांगितलेलं आहे की जर तुम्ही प्रामाणिकपणे जर पैसे कमवलेले असतील तर तुम्हाला कशाचीच भीती नसली पाहिजे की तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. फक्त दाखवता आला पाहिजे की हा बाबा कसा म्हणजे काय म्हणतात त्याला लीगली कसा माझ्याकडे आलेला आहे, तेवढंच फक्त. तुम्ही इलिगली कमवलाय तर नक्कीच तुम्हाला तुमची घाबरायचं झोप कारण उडालीच नाही. पाहिजे. झोप उडालीच पाहिजे आणि त्यांना तेच पाहिजे आता राईट पंतप्रधानांना. राईट ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळे जर कष्टाचा पैसा असेल, घामाचा पैसा असेल तर काळजी करण्याचं काहीही आवश्यकता नाही. आणि जसं आता एक्सपर्ट सांगतायत की बाबा तो करोडोंमध्ये असेल पण जर तुम्हाला ते दाखवता येतोय की बाबा हा कुठून आलेला आहे नेमका आणि त्याचं सगळं जर आहे कट्टा चिठ्ठा, तर मग काय काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. हा अर्थात प्रश्न त्यांचा आहे, ज्यांनी तो काळा पैसा जमवलेला आहे त्यांच्यासाठी मात्र उत्तर इथं मिळणं खूपच कठीण आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा दोन्ही एक्सपर्ट्सला आपण आपले प्रश्न विचारणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण एक्सपर्ट्सकडे जाणार आहोत. आणि अर्थात तुम्ही प्रश्न देखील विचारू शकता. या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला तुम्ही विचारा. 3 नंबर आता मी सांगतोय. एक म्हणजे 42442771 हा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही फोन करू शकता. दुसरा नंबर आहे 42442769 या क्रमांकावरती फोन करू शकता. आणि तसाच 9619222999 या क्रमांकावरती आपण फोन करा, आपला प्रश्न विचारा. आणि अर्थात एक्सपर्ट बसलेले आहेत. अनिकेत कुलकर्णी सीए आहेत तर मकरंद हिरवाडकर आहेत सीए. दोघंही प्रश्नांची उत्तरं अतिशय साध्या सोप्या आणि आपल्याला कळतील अशा भाषेमध्ये देत आहेत. लातूरवरून एक आपल्याला फोन आलेला आहे, थेट घेऊयात. शेखर बोला. शेख बोला. हा शेख सर. जी शेख म्हणून बोलतोय सर. जी सर, माझा प्रश्न असा होता की मी परवा दिवशी माझ्या प्लॉटची रजिस्ट्री केली, म्हणजे 8 तारखेला ज्या दिवशी अनाउन्समेंट झाली त्या दिवशी मी प्लॉटची रजिस्ट्री केली होती. जे माझे 8 लाख रुपये मी प्लॉटची रजिस्ट्री करून दिली. तर त्यानंतर जो जे पेमेंट आलं त्यांचं 8 लाख रुपये,
ते माझ्याजवळच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 500च्या आणि 1000च्या नोटा जास्त होत्या. बँकेमध्ये ज्यावेळेस आपण जमा करत जातो 5 लाखाच्या वर जर अमाऊंट असेल तर 3 पटीनं जो टॅक्स आहे आपला तो टॅक्स लागतोय. रजिस्ट्री केलेली असेल तर त्याला पर्याय काय सर? बरं. आणि कधी केलेलं? 8 तारखेनंतर केलेलं आहे तुम्ही? नाही सर, 8च्या अगोदर केलेले. 8च्या अगोदर केलेली आहे म्हणून. आता कसं आहे की प्लॉटसाठी यांना प्लॉट विकला यांनी, जे मला समजलंय, आणि त्याचे त्यांना पैसे मिळालेले आहेत. जर आता हा जो प्लॉट आहे, जर तो ॲग्रिकल्चरल लँड असेल आणि 10 किलोमीटर लांब असेल म्युन्सिपल लिमिट्सपासून, तर त्याच्यावरती मग टॅक्स लागत नाही. कॅपिटल गेन्स त्याला म्हणतो आपण, तो इन्कम टॅक्स लागत नाही. मग हे जे पैसे जे आलेले ते बँकेमध्ये त्याला डिपॉझिट करता येतील आणि त्याच्यावर काही टॅक्स लागणार नाही. पण तसं जर नसेल तर मग महानगरपालिकेच्या क्षेत्रात समजा असेल प्लॉट, जर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जर प्लॉट असेल तर त्याच्यावर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागेल. मग तो त्यांनी जर ते पैसे डिपॉझिट केले किंवा नाही केले तरी त्याच्यावरती त्याला टॅक्स नक्कीच बसेल. पण मग मोठा फटका आहे खरं तर हा. तो तर तसा पण लागलाच असता. जर त्यांनी प्लॉट कोणी विकला तर त्याच्यावरती टॅक्स तर भरावाच लागतो. जर तो म्युन्सिपालिटी पासून 10 किलोमीटर. त्यांना प्रश्न आहे की ते 8 लाख घालायचं म्हणजे मग काही वेगळं उत्तर आहे? नाही, बँकेत भरण्यामुळे त्याच्या टॅक्सेबिलिटीवर काही फरक पडत नाही. करेक्ट. फक्त तो बँकेत न भरल्यामुळे त्याला अशी वाटत असेल धारणा की हे मी दडवू शकतो, तर तो प्रश्न वेगळाच आहे. कारण इथे तुम्ही रजिस्टर केलेलं आहे, म्हणजे तुम्ही रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 8 लाख जे मिळालेले त्यांनी रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन आहे. त्या 8 लाखाचा सौदा झाला, 8 लाख त्यांच्याकडे आले. त्यांनी कॅशनी का घेतले मला माहित नाही. नॉर्मली अशी मोठी रक्कम त्यांनी चेकनी किंवा बँक चॅनलच्या थ्रू घ्यायला हवी ती. तर हे जर का 8 लाख आले असतील आणि हे फुल कन्सिडरेशन असेल तर याच्यातून त्यांची जी जमिनीची किंमत होती, ज्यांनी ती कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे ज्या किमतीला घेतली त्याचे इंडेक्सेशन करून त्याच्यात काय म्हणजे जर का कॅपिटल गेन्स असेल तर ते त्याची एक मेथड आहे की ते कॅपिटल गेन्स कसा कॅल्क्युलेट करावा, त्याचं त्यांनी कॅल्क्युलेट करून टॅक्स किती भरावा लागेल ते बघावं आणि त्याप्रमाणे चिंता थोडीशी त्यांना कळतात. न भरले तर ते 8 लाख जर का जुन्या नोटात असतील तर ह्या भीतीपोटी त्यांनी भरले नाही तर 8 लाख मातीमोल होतील. आणि दुसरी गोष्ट, हा टॅक्स तर आलाच असता जर येणार होता तर. आता चिंता त्यांना त्याची आहे की 500 आणि 1000च्या नोटात. फक्त नोव्हेंबर 8 मुळे काही त्याच्यामध्ये फरक नाही पडणार. विनोद घोडसे आहेत मुंबईतनं. विनोदजी विचारा प्रश्न. सर, माझ्याकडे जवळजवळ 8 लाख रुपये आहेत आता. ते माझ्याकडं त्यातले 3 लाख रुपये, 3 ते 4 लाख रुपये जवळ मी 3 ते 4 वर्ष झाले तेव्हापासून साठवून ठेवलेले, आणि 3-4 लाख रुपये मी माझ्या मित्रांकडून घेतलेले. ते एक जास्तीत जास्त 15 दिवस झाले असतील. असे 8 लाख रुपये जे जमवले ते घरासाठी जमवले. आता ते चालत पण नाही. आता काय करणार आहे 8 लाखाचं? बरं, काय करणार असं? आता हे जे पैसे ते तुम्ही डिपॉझिट नक्कीच करू शकता बँकांमध्ये. जे तुम्ही पैसे साठवले आहेत त्याला आपण म्हणतो मेंटेनन्स एक्सपेन्सेस. मेंटेनन्स एक्सपेन्सेस म्हणून तुम्ही नक्कीच पैसे परत पुन्हा बँकेमध्ये डिपॉझिट करू शकता. ते त्यात काहीच हे नाहीये. पण 8 लाख नाही ना त्यांना. ऐका ना, त्याचा दुसरा जो भाग झाला तो म्हणजे मित्रांकडनं जे पैसे घेतले तर ते कुठच्या स्वरूपातले पैसे होते हे काय आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे त्याच्याबद्दल काय चांगला सल्ला काय दिला आपण केवळ सजेस्ट करू शकतो. हो, हे जे मित्रांकडनं जे पैसे घेतले त्यांना ते परत द्यावे. आणि जे मेंटेनन्स एक्सपेन्सेसशी कनेक्टेड जे 4-5 लाख होते ते त्यांनी बँकेत डिपॉझिट करावे. त्यात काहीच हे नाही. मकरंद, काही वेगळं उत्तर? नाही, मला म्हणायचं की जर का मित्रांकडून लोन घेतलं असेल तर ते आज ते लोन परत घ्यायला तयार नसेल. त्यामुळे त्याच्याकडे एक तो अडचणीचा हे असेल तर त्यामुळे त्यांनी जर का लोन जेन्युइन असतील तर त्यांनी ते डिपॉझिट आज आपल्याला माहित नाही कुठच्या स्वरूपातलं लोन आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काय आपल्याला फारसं बोलता येणार. प्रेक्षकांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही सगळ्या फॅक्ट्स माहित नसल्यामुळे आम्ही जी मतं मानतोय ती मतच आहेत. तो सल्ला म्हणून मानू नका. तुमचे जे अर्थतज्ञ असतील, चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स कन्सल्टंट, त्यांच्याशी नीट विचार बसला, स्पेशली जर का रकमा मोठ्या असतील तर त्यांच्याशी विचार करून मगच ही एक माहिती म्हणून, संदर्भ म्हणून तुम्ही वापरू शकता, पण नॉट ॲज अन ॲडवाइस. खूप महत्वाचं आहे. तुषार जाधव आहेत कोल्हापुरातनं. तुषारजी बोला. हॅलो सर, माझा प्रश्न ऍक्च्युली माझे 2 प्रश्न आहेत. प्रश्न पहिला असा आहे माझा की आमची आई पेन्शनर आहे, माझी मम्मी, आणि ती दरवर्षी लक्ष्मीपूजनला 20,000 रुपये 500,000 नोटा पुजवायचे आम्ही दरवर्षी पुजतो लक्ष्मीपूजनला, आणि ते पैसे आम्ही खर्च नाही करत, पुजलेले पैसे. तर माझा प्रश्न असा आहे, आता हे पुजलेले पैसे जे आहेत ते अक्युमुलेटेड पैसे आहेत 8-10 वर्षाचे, साधारणपणे 1 लाख रुपये. तर ते पैसे आम्ही बँकेत डिपॉझिट करू शकतो का? नक्कीच करू शकतात. त्याच्यात काहीच वाद नाहीये. तुम्ही नक्कीच ते पैसे आरामात म्हणजे तुम्ही डिपॉझिट करू शकाल. हे तुमचेच पैसे आहेत, हे तुम्हीच बँकेमधनं आधी काढलेले पैसे आहेत, तर तुम्ही त्यात काहीच वाद नाही. आणि आम्ही शुअर घरात जर 2-3 जणांचं जर अकाउंट असेल आणि त्यांनी जर ते त्यात डिस्ट्रीब्यूट केलं तर मग काय प्रॉब्लेम? ते पण करायची गरज नाहीये. तुम्ही शिस्तीतपणे एकाच्या नावावरती पण तुम्ही ज्यांनी काढले आहेत
त्यांनीच डिपॉझिट करावे ते सगळ्यात उत्तम आहे. समजा 2.5 लाखाच्या वरती असली समजा ती तरी काही नाही, तुम्ही काढलेले पैसे आहेत ना ते जमा नाही, झालेले पण ते पैसे कसं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते आता इतके वर्ष ते जमा करत आलेले आहेत त्यामुळे त्यांना त्याचं एक्झॅक्ट हे देता कदाचित येणार नाही किंवा काही हरकत नाही. हे आपलेच पैसे आहेत, त्यात त्यांना काहीच भीती वाटायची गरज नाही. फक्त याच्यात असं आहे की हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस लोक म्हणतात मेंटेनन्ससाठी ते वेळच्या वेळी काढले होते की नाही किंवा त्याच्यासाठी त्यांचा सोर्स होता की नाही हेही बघितलं जाईल की तुम्ही नुसतेच 20,000 काढले म्हणूनच आता बाकी आपण काय काय काढले सजेस्ट करू शकतो असं मी विचारतो की घरात 3-4 अकाउंट समजा असले आणि त्यांच्याकडे 3 लाख रुपये आहेत बरोबर, तर त्यांना आपण काय सजेस्ट करू किंवा 2-3 जण जर घरात अकाउंट आहे तर त्यांचं तर ते डिस्ट्रीब्यूट केलं तर जास्त बेटर राहील. खरं म्हणजे तसं काय फारसा फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा, कारण काय तुम्ही जर एक म्हणजे सपोज नवरा आणि बायको या दोघांच्या नावावरती जर डिपॉझिट केले आणि हे जर पैसे अनडिस्क्लोज्ड असतील किंवा त्याच्यावरती कर आधी भरला नसेल तर बायकोकडे काही सोर्स नसेल इन्कमचा, तर बायकोचं इन्कम पण नवऱ्याबरोबर क्लब होऊन जातं आणि नवऱ्याला त्याच्यावरती कर बसतो. त्यामुळे तसा काहीच फरक पडत नाही. तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा किंवा एकाच्या नावावरतीच पूर्ण पैसे डिपॉझिट करा, त्याने काही फरक नाही पडत. मकरंद देशपांडे, मकरंदजी बोला. हा, मला हे विचारायचं आहे की आता गेल्या 30 वर्षापासून आम्ही त्यावेळेस सोसायटीला इन्कम टॅक्स काही लागत नव्हता आणि डिडक्शनही काही होत नव्हतं, म्हणजे टीडीएस काही कटत नव्हता, पॅन नंबर नव्हता, काही नाही. तर ते आता दिलं होतं, आता मोठी रक्कम झालेली आहे आणि सध्या सोसायटीमध्ये पडली आहे. या नोटाचं काही घेणं देणं नाही. तर ही मोठी रक्कम आहे, तर यामध्ये सोसायटी म्हणजे पलीकडे इन्कम टॅक्स काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? रिन्युअल करतील 30 वर्षाची अमाऊंट आहे. पुन्हा एकदा प्रश्न पुन्हा एकदा विचारा, कारण त्यांच्या एक्सपर्टच्या लक्षात येत नाही नेमका प्रश्न. मला असं म्हणायचं आहे की गेल्या 30 वर्षाची जी बचत होती सोसायटीमध्ये आम्ही टाकत गेलो होतो. आधी समजा 1 लाख आहे, त्याच्यानंतर 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 6 झाले. आज ट्रेड केलं ती मोठी रक्कम आहे, पण सोसायटीमध्ये आहे ती आणि रिटर्न मध्ये शो केलेली नाही आहे ती. तर आता अशा वेळेस आता ही आणि सध्या सोसायटीला काहीच नाही, सोसायटी काही कळवत नाही इन्कम टॅक्सला. आता काही प्रॉब्लेम येणार आहे जानेवारी नंतर आणि आहे तर कसं सॉल्व्ह करायचे? आणि इंग्रजीचा पैसा ब्लॅक मनी नाही आहे, परंतु तो मोठा होत गेलेला 30 वर्षात. घरगुती रक्कम, घरगुती बचत आहे, घरगुती पण ती सोसायटीमध्ये जमा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर इन्कम टॅक्स वगैरे काही भरलेला नाही. पण आता ती इतक्या वर्षात रक्कम मोठी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तर सोसायटीमध्ये राहून द्यावी ती, असं सोसायटीमध्येच राहून द्यावी ती. पण आता त्यात आपल्याला परत बघावं लागेल ती खरंच मी त्याच्यावरती टॅक्स भरलाय नाही भरले. एकीकडे म्हणतात नाही भरले, एकीकडे ते म्हणतात की तो ब्लॅक मनी नाहीये. म्हणजे ह्याच्यावरती थोडं अजून स्पष्टीकरण नक्कीच घ्यावं लागेल की काय एक्झॅक्ट प्रत्येकाचे फॅक्ट्स कशा ते बघितल्याशिवाय असं एकदम सरधोपट सल्ला देणं कठीण होऊन जाईल. तेच राईट. पण ऍट प्रेझेंट पैसा काढून परत बँकेत घालणं हे त्याचे सोसायटीत असेल तर सोसायटीत ठेवणं जास्त सोपं, कॅशमध्ये नाहीये. क्रेडिट सोसायटीमध्ये पण सेफ आहेत पैसे, काय प्रॉब्लेम नाही. राईट. अनिकेत कुलकर्णी आणि मकरंद हिरवाडकर यांच्याशी आपण अधिक बोलणार आहोत एक छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि एक्सपर्ट्स 2 आपल्या बरोबर आहेत. अनिकेत कुलकर्णी सीए आहेत आणि मकरंद हिरवाडकर आहेत, ते देखील सीए आहेत आणि एक्सपर्ट आहेत. याविषयी त्यांना आपण विचारतोय. तुम्ही थेट प्रश्न त्यांना विचारू शकता. बाबू राजन आहेत, लोणावळ्यावरनं फोन आलाय, बोला. हॅलो जी बाबू, विचारा प्रश्न. हॅलो जी, येतोय तुमचा आवाज. वाघू राजाराम सावंत. जी, मला वडिलांची आपली थोडीशी जमीन आपण विकत असेल. वडिलांची? तर हा म्हणजे हो बोला. तुमचा टीव्हीचा आवाज पहिल्यांदा प्लीज कमी करा. हो हो, थेट विचारा ना प्रश्न. तर आपल्याला म्हणजे तो थोडं 5 गुंठे विकत जर असेल, जर विकायची आहे तुम्हाला जमीन तर हा थोडीशी कळा ना आपल्या अडचणीपुरती, हा, तर काय त्याच्यामध्ये आपल्या याच्यामधून काय अडचण होऊ शकते का? म्हणजे बरं ठीक आहे. त्यांना एक 5-10 गुंठे समजा आत्ता विकायचे असेल तर हा काळ जो आहे तो सध्या योग्य आहे का? कारण ते करताना मग त्यांनी चेकमध्येच घ्यावं का किंवा काय नेमकं करा? पूर्ण पैसे चेकमध्ये घ्यावे आणि त्याच्यावरती जो काही कर असेल तो त्यांनी त्याच्यावरती भरावा, असं माझं मत आहे. राईट. म्हणजे कुठच्याही प्रकारे आमिषाला बळी पडून वरचा ब्लॅकचा पैसा जो आहे तो घेण्याच्या फंदात पडू नये, हे अतिशय उत्तम राहील. आणि परत तो जो पैसा आल्यानंतर तो काय करायचा म्हणून एक नवीन प्रश्न, तो एक मोठा वेगळा प्रश्न. आणि खरं म्हणजे व्हाईटमध्येच घ्यावं आता इन्कम सगळ्यांनी, असं. राईट. बऱ्याच वेळा हे नॉन टॅक्सेबल सुद्धा असू शकतं, पण लोकांना माहित नसल्यामुळे ते कॅशमध्ये घेण्याची शक्यता. तर तो तज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यांना कळलं की ऍग्रिकल्चरच लँड आहे आणि ती विकल्यामुळे ते टॅक्सेबल नाहीये, तर मग हा प्रश्नच उपस्थित होणार नाही. पण ते
मार्गदर्शन आणि कुठे कर लोकेशन त्याच्यावरती कर असो किंवा नसो, मला वाटतं वाईट मध्ये घेतलेली इन्कम घेतलेले पैसे बरोबर टॅक्स भरावा अगदी प्रामाणिक माणसासारखा आजपर्यंत जसं जगत आलेलं आहे चांगल्या माणसासारखं तसंच उत्तम राहील. उषा महाले नाशिक मधनं. उषाजी बोला. हा सर, नमस्कार सर, मी नाशिकहून बोलते, उषा महाले. माझा प्रश्न असा आहे सर का मी जे माझ्या मुलींच्या लग्नासाठी जे पैसे जोडलेले होते, पण आता माझं घरामध्ये कसं आहे, माझ्याकडे म्हणजे 3,67,500 रुपये होते, ते मी ना बँकेत आहे ना सर, मी एफडी केलेली होती, तर ती एफडी जेव्हा मी काढून आणली त्याच्या 2-3 दिवसातच आहे ना 500-4,000च्या नोटांवर प्रॉब्लेम आला. तर मग माझं असं झालं सर, मी घरी आणल्यानंतर मला ऐकू आलं तर मला एकदम अटॅक यायची वेळ आली होती सर, कारण मी आज एक विधवा बाई आहे आणि माझा एकदम प्रॉब्लेम मोठा आहे सर. जी जी नाही उषा, एक तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण याच्यात काळजी करण्यासारखं खरंच काय नाहीये. एक्सपर्ट तुम्हाला सांगतील काही गरज नाही, काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही स्वतः जाऊ शकता पैसे डिपॉझिट करायला हे, किंवा तुम्ही कोणाला अन्य माणसाला पण तुम्ही नेमू शकता जो पैसे तुमच्या वतीने डिपॉझिट करू शकेल, आणि आरामात ते पैसे परत तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतील. तुम्हाला कसली काळजी करायची गरज नाही याच्यात. राईट. उषाताई, काय बोलायचं तुम्हाला, अजून काय विचारायचं तुम्हाला? कारण त्यांनी एक्सपर्टनी सांगितलेलं आहे चिंता करायची काही आवश्यकता नाही तुम्हाला. नाही, मला म्हटलं मग पहिले टॅक्स लागलेला ना सर मला, तर मग परत नंतर टॅक्स लागू शकतो का असं? नाही, परत कर नाही लागणार तुम्हाला. बरं. कुठच्याही प्रकारचा त्यांना कर लागणार नाही, कसलाही कर लागणार नाही तुम्हाला. हे तुमचेच पैसे आहेत, कोणीही तुमच्याकडनं हिरावून घेऊ शकत नाही पैसे. आणि फक्त एक दक्षता की तुम्ही स्वतः जाऊन तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलं तर प्रोसिजर कमी लागेल. तुम्ही दुसऱ्या कोणाला पाठवलं तर त्याच्याबरोबर एक कागदपत्र तुमचं ऑथॉरिटी वगैरे द्यायला लागेल, ते तुम्ही स्वतः गेला तर टाळू शकाल. राईट. आणि उषाताई, एक तुम्हाला अगदी नम्र विनंती आहे माझी की कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, किंवा कोणी जर सांगत असेल की आता तुम्ही फार अडचणीमध्ये आहात आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काम करून देतो, तर तसं कृपया करू नका. अगदी कोण भरोशाचं असेल, विश्वासातलं असेल, कोणी एक्सपर्ट असेल तर त्यांना बेटा त्यांच्यावर बँकेत गेलं तरी चालेल. मात्र अशा वेळेला गैरफायदा घेणारे देखील अनेक आपल्याला सापडतात. एक्सपर्ट दोन्ही बसलेले आहेत, दोघंही सी आहेत, त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला त्याच्यावरती एकही रुपया टॅक्स लागणार नाहीये. पंतप्रधानांनी सांगितलंय की जर 500 रुपये तुमच्याकडे आहेत तर तुम्हाला 500 रुपयेच मिळणार, 499 रुपये पण नाही. बरं, तुम्हाला 1 रुपया पण तुमचा याच्यात नुकसान नाही होऊ शकत. बरोबर. त्यामुळे उषाताई, तुमच्या कष्टाचा घामाचा पैसा येतो आणि त्यामुळे तो कोणी हिरावून घेणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. औरंगाबादमधनं अब्दुल जे आहेत, अब्दुलजी बोला. मला कुलकर्णी साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. बरं. आमच्या दुकानाचा व्यवहार आहे, आम्ही 8 लाख रुपये आमच्या पैसे जमा झालेले, ते एकदा भरायचे की आम्ही आज 4 लाख आणि उद्या 4 लाख भरू शकतो? कसला व्यवहार आहे तुमचा? दुकान आहे. ओके, बरं. तुमचा दुकानाचा व्यवहार आहे आणि आता तुमच्याकडे 8 नोव्हेंबरच्या आधीची काही कॅश आहे का तुमच्याकडे? आमच्या दुकानात मध्ये कलेक्शन झालेलं आहे, ते कलेक्शन आम्ही एकदाच भरावं की 2-3 वेळेस करून भरू शकता? तुम्ही एकत्र पण भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण हे तुमचे दुकानातले जे व्यवहार आहेत ते कॅश मध्ये बऱ्यापैकी होतात. ते तुम्ही डिक्लेअर करत असाल अशी माझी अपेक्षा इन्कम टॅक्सला. जर तसं होत असेल तुम्ही पूर्णच्या पूर्ण अमाऊंट एकत्र भरू शकता. फक्त एवढंच तुम्ही एक काळजी घ्या की 8 नोव्हेंबर नंतर तुम्ही जुने नोट्स वापरू घेऊ शकत नाही. जर तुम्हाला कोणी येऊन जुने नोट्स देत असेल तर ते तुम्ही ऍक्सेप्ट करू शकत नाही, कारण दॅट इज नॉट अ लिगल टेंडर. बरं. फ्रॉम मिडनाईट ऑफ 8 नोव्हेंबर. त्याच्यामुळे त्याच्या आधीची जी काही कॅश असेल ती तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही ती डिपॉझिट करू शकता, आणि त्याच्यावरती जे काही नंतर कर येईल या वर्षाचं तेव्हा ते तुम्ही भरावं. राईट. पण मग त्यांचं असं म्हणणं की 4 आधी भरावे नंतर भरावे, त्याची गरज नाही. एकत्र तुम्ही केलं तरी व्यवहार केला तरी काही हरकत नाही. तो आणि ते शॉपच म्हणतात, त्याच्यामुळे सगळं जे काही अकाउंट असेल त्यांचं ते रेडी असेल, काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये. कारण हा रिटेल सेक्टर जो आहे, ज्यांचे दुकानं वगैरे आहेत, त्याचा बराचसा भारतामध्ये बराचसा व्यवहार जो तो कॅशमध्ये होतो. पण ते जे पैसे आहेत ते पुढच्या दिवशी किंवा नंतर कधीतरी ते परत बँकेमध्ये भरले जातात. ते हा रेग्युलर व्यवहार आहे, हा त्यात काहीच हे नाही. राईट. मकरंद, एक तुम्हाला खूप महत्त्वाचं मला विचारायचं की अनेक जण आपण आता बघितलेले, अनेक फोन कंटिन्यूस आपल्याकडे खणखणतोय, काही कारणानं पैसे काढून ठेवलेले होते, कष्टाचा आहे, घामाचा पैसा आहे, एंट्रीज आहेत बँकेमध्ये सगळे, आपण बघितलं तर एफडीचा पैसा तो होता. असं असताना घाबरून जात आहेत लोक, कारण आयुष्यात कधीही काळा पैसा जमा केलेला नसतो. आणि मग अशा वेळेला बाबा त्याला टॅक्स लागेल का, आणि कोणतरी काहीतरी सांगतं. सोशल मीडियावरती अनेक मेसेज आपण बघितलेले आहेत की अतिशय वाईट मेसेज व्हायरल होत आहेत, दिशाभूल करणार आहेत कुठेतरी. काय नेमकं सांगाल जनतेला? नाही, तेच मगाशी मी सांगितलं की कॅश म्हणजे ब्लॅक मनी हा जो एक गैरसमज आहे तो आधी दूर करायला पाहिजे. जर का तुम्ही तुमचे जे
स्वकष्टाने म्हणजे अर्जित जे नॉर्मल मनी आहे ते बँकेतून विड्रॉ केले आणि ते जर का 8 तारखेच्या आधी काढली आणि आता काय त्याचं होणार, तर ते 8 तारखेच्या नंतर तुम्ही भरू शकता आणि पुन्हा काढू शकता. कारण 8 तारखेच्या नंतर जुने काढले, समजा इव्हन 9 लाख 10 लाख जरी असतील, मला परवाच एक जण म्हणत होता की त्यांनी त्या बँकेच्या बद्दल जरा भरोसा नव्हता म्हणून त्यांनी 9 लाख रुपये त्यांनी बँकेतून विड्रॉ केले आणि ते उद्या करू परवा करू करून पडून राहील. त्याच्याकडे म्हटलं तुझ्या बँकेत ती एंट्री आहे, फिक्स डिपॉझिट होते, ते फिक्स डिपॉझिटवरचं इंटरेस्ट तुम्ही टॅक्स करत होतात, त्यामुळे त्याचा सोर्स इन्कम टॅक्सच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ते विड्रॉ केले आणि 6 दिवस किंवा 50 दिवस किंवा 6 महिने पडून राहिले, तरी तुम्ही जेव्हा डिपॉझिट कराल तेव्हा तुम्ही हे लिंकेज करू शकाल आणि त्यामुळे हे 9 लाख पुन्हा टॅक्स होण्याची फक्त 50 दिवसामध्ये करणं गरजेचं. 500 आणि जर 30 नोव्हेंबरच्या त्याच्यासाठी वाढ बघून हे खूप महत्वाचं. ललित आहेत अहमदनगर, मी तो तुमच्याकडे. ललितजी बोला. ललितजी आवाज येतोय माझा? बरं कट झालेला आहे. एक हाच पॉईंट आपण पुन्हा एकदा करूया की अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की त्यांच्याकडे असे समजा 5 लाख 10 लाख असे त्यांच्याकडे आहेत आणि त्यातल्या 500 आणि 1000च्या समजा नोटा आहेत, तर त्यांनी अगदी तो व्हाईट पैसा असला तरी सुद्धा थांबू नये, डिपॉझिट मात्र 50 दिवसात करून टाकावा. हे खूप महत्वाचं. एक भीती त्यांना आहे की आता जे बातम्या येतात की 2.5 लाखाच्या पर्यंत रिपोर्ट होणार नाही, म्हणजे 2.5 लाखाचे रिपोर्ट होते, पण रिपोर्ट झाला म्हणजे काय ते टॅक्स होणार असं नाही. एक्झॅक्टली. रिपोर्ट झाल्यामुळे मे बी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून त्यांना नोटीस येऊ शकते आणि त्यांना नोटीसमध्ये विचारू शकतात की ह्या बऱ्याच वेळा नोटिसेस येतील त्या फक्त स्पेसिफिक असतील की तुम्ही 9 लाख रुपये डिपॉझिट केले, तुमचे टॅक्सेबल आहेत नाही आहेत, तुम्ही रिटर्न. आणि त्याचं आधी बँकेत काढलेले असले तर मग उत्तम असणं, त्याची एंट्री असणारच, त्यामुळे काळजी करायची काय आवश्यकता नाही. जर का तुमच्याकडे तेवढी इन्कम असेल तर आणि तुम्ही ती रेग्युलरली दाखवता तर काय 10 लाख तुम्ही डिपॉझिट करा का 5 लाख? 2.5 लाखाच्या वर पैसे आहेत म्हणजे काहीतरी झालंच नाही, असं काही समजून घ्यायची काही गरज नाही. राईट, प्रमोदचा फोन आहे. प्रमोद बोला. हॅलो जी. हॅलो प्रमोद बोला, प्रश्न विचारा. हॅलो, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटांवरती बंदी करणे हा एकमेव उपाय आहे का? बरं, मकरंदाचं उत्तर देतो की आपण बघितलं की काळ्या पैशावरती हे करण्यासाठी, कंट्रोल ते करण्यासाठी की नोटांवरती बंदी हा एकच उपाय होता का मोदींकडे, असा अगदी सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. नाही, काळा पैसा विविध मार्गाने काय म्हणतात त्याचं सर्क्युलेशन होत असतं आणि आता जो काळा पैसा जे कॅन्सलेशनमुळे जो पकडला जाऊ शकतो तो म्हणजे काळा पैसा कॅशच्या स्वरूपात असलेला. त्याच्या व्यतिरिक्त सोने, त्यानंतर रिअल इस्टेटमध्ये जमिनींच्या स्वरूपात किंवा फॉरेन एक्सचेंज, फॉरेन करन्सीच्या स्वरूपात, हे 4-5 जे वस्तू आहेत किंवा ज्या होर्डिंगचे काय म्हणतात मीडियम्स आहेत, त्या मीडियम्सवर सरकार नंतर हल्ला करेलच. आता ही सगळ्यात सोपी आणि पकडण्यासारखी गोष्ट आहे जी कॅश. त्यामुळे सरकारने पहिलं उपाययोजना जे केलेली आहे ते कॅश संदर्भात. याच्यानंतर जर का मोदींजींचं जे वाक्य होतं 31 डिसेंबर नंतर बघा, तर हे जर का असेल तर ते पुढचे 3-4 जे विषय आहेत की म्हणजे ज्वेलरी किंवा म्हणजे प्रेशियस, सेमी प्रेशियस ज्वेलरी, डायमंड्स अँड ऑल दॅट, प्लस इलिगल प्रॉपर्टी असेल, बेनामी प्रॉपर्टीज आणि फॉरेक्सच्या स्वरूपात म्हणजे हवाला बाहेर गेलेला पैसा जो आहे, अर्थात सगळे नागरिक त्याची वाट बघतायत की बाहेरचा हा पैसा मोदी कधी आणतायत. थोडंसं कठीण असेल त्यांच्यासाठी, मात्र ते करतील हे आपण आशा करूया. अनिकेत कुलकर्णी आणि मकरंद हिरवाडकर दोघांचे खूप धन्यवाद. या चर्चेत तुम्ही सामील झालात आणि अर्थात अनेकांनी प्रश्न विचारलेले, त्या प्रश्नांचं निरसन देखील तुम्ही अतिशय उत्कृष्ट रीतीने केलं, म्हणून दोघांचे खूप धन्यवाद. शेवटी जाता जाता इतकंच की मंडळी, आपण 2 लाख जमा करतोय, 10 लाख करतोय की 15 लाख करतोय, ही सगळी अमाऊंट बँक स्वीकारणारच आहे. ती जर लिगल असेल आणि तुझं वाईट पैसा असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. आणि अर्थात तो जर आत्ताच आपण काढलेला असले बँकेतनं 8 तारखेच्या अगोदर, तर मग उत्तमच त्याच्या सगळ्या एंट्रीज ज्या आहेत ते आहेत हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. झोप त्यांना येणार नाहीये ज्यांच्याकडे तो काळा पैसा आहे. पांढरा पैसा ज्यांच्याकडे आहे, वाईट पैसा ज्यांच्याकडे आहे, त्यांनी मात्र अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9 मराठी.